कथेचे नाव नकळत जवळ येताना. भाग 3. अनोळखी छाया. आर्या कॅफेच्या खिडकीबाहेर नजर फिरवत होती. पाऊस आता पूर्ण थांबला होता, पण हवेत एक विचित्र गारवा जाणवत होता. तिच्या नजरेतून ती दोन माणसं काही सुटत नव्हती. जणू काही ती कोणावर तरी नजर ठेवत होती. तू अजूनही त्यांच्याकडेच बघतेस? विराटच्या आवाजाने ती भानावर आली. हो, मला असं वाटतं की मी त्यांना कुठेतरी पाहिलं आहे, आर्या हळूच म्हणाली. विराटने मागे वळून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर एक वेगळीच छटा उमटली, पण लगेच तो सामान्यपणे वागू लागला. कदाचित योगायोग असेल, तो म्हणाला, पण त्याच्या आवाजात थोडासा तणाव जाणवत होता. आर्याने त्याच्याकडे बारकाईनं पाहिले. तुला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? तिने विचारले. विराट शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. नाही, तो साध्या आवाजात म्हणाला, पण आर्याला त्याच्या उत्तरावर विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं होतं. कॅफेमधल्या घड्याळाने 10 वाजल्याचा ठोका दिला. बऱ्याच लोकांनी आता आपापली जागा सोडली होती. कॅफे आता रिकामटेकडं वाटू लागलं. उशीर झाला आहे, मला निघायला हवं आता, आर्याने तिचा लॅपटॉप बंद करत म्हटलं. मी सोडतो तुला, विराट म्हणाला. नको, मी स्वतःच जाईन, आर्या त्याला टाळत म्हणाली. पाऊस पडला होता नुकताच, रस्ते ओलसर झाले असतील. इतक्या रात्रीचे तुला एकटीला जाऊ देणे मला पटत नाही. मी तुला ड्रॉप करतो, विराट ठामपणे म्हणाला. आर्याने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात अनेक प्रश्न उमटत होते, पण तिने काही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली. विराटच्या कारमध्ये दोघेही शांत होते. रेडिओवर मंद संगीत सुरू होतं, पण गाडीतलं वातावरण मात्र गंभीर होतं. तुला खरंच असं वाटतं का की काही गोष्टी नशिबाने घडतात? आर्याने अचानक विचारले. विराटने तिच्याकडे पाहिले आणि हसला. हो, आणि काही वेळा नशीब अशा लोकांना आपल्यासमोर आणतं जे आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देतात. मग तू माझ्या आयुष्यात का आला आहेस? आर्याने विचारले. विराट थोडा गप्प राहिला. कदाचित याचं उत्तर तुला वेळ देईल, तो उत्तरला, पण त्याच्या उत्तराने आर्याच्या मनात अजूनच संभ्रम निर्माण झाला. गाडी तिच्या अपार्टमेंटसमोर थांबली. ती उतरली आणि थोडा वेळ गाडीकडे बघत उभी राहिली. विराट, ती हळूच म्हणाली. हां, तो हुंकरला. तू खूप गूढ आहेस, आर्या पुन्हा म्हणाली. यावर विराट फक्त हसला. कधी कधी गूढ गोष्टींचं उत्तर शोधायचं नसतं, त्या आपोआप उलगडतात. आत्ताही विराट गूढ स्वरात म्हणाला. आर्या त्याच्याकडे बघतच राहिली. तिला हे जाणवत होतं की विराट एक साधा माणूस नाही आणि कदाचित तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. त्या रात्री आर्याला झोपच लागली नाही. तिच्या मनात विराटच्या बोलण्याचे पडसाद उमटत होते. त्याच्या प्रत्येक वाक्यात काहीतरी गूढ होतं. त्याच्या डोळ्यांमध्ये लपलेलं गूढ तिला जाणवत होतं, पण तो काहीच स्पष्ट सांगायला तयार नव्हता. त्या अनोळखी दोन माणसांबद्दल तो खोटं बोलतोय का, हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तिने लॅपटॉप उघडला आणि काही जुन्या फोटोंमध्ये काही माहिती मिळते का ते पाहू लागली. कॉलेजच्या दिवसात काढलेले फोटो पाहताना तिचं लक्ष एका विशिष्ट फोल्डरकडे गेलं. कॉलेज डायरीज. हा फोल्डर तिने कधी उघडलाच नव्हता. ती श्वास रोखून त्यावर क्लिक करताच जुन्या आठवणी समोर आल्या. पहिलाच फोटो एका ग्रुपचा होता. त्या फोटोमध्ये ती, तिची जुनी मैत्रीण साक्षी, अजून काही मित्रमैत्रिणी आणि विराट. आर्याचा श्वास अडकला. विराट आणि ती कॉलेजमध्ये एकमेकांना ओळखत होते का? मग त्याने आता हे लपवण्याचं कारण काय? त्याने पहिल्यांदा भेटल्यासारखं का तिला वागवलं? तिने पटकन अजून काही फोटो स्क्रोल केले. काही फोटोंमध्ये विराट तिच्या अगदी जवळ उभा होता. काहींमध्ये ती त्याच्याशी हसून बोलत होती. पण एक फोटो मात्र वेगळाच होता. त्या फोटोमध्ये दोघंही खूप गंभीर दिसत होते. जणू काही त्यांनी एखादं मोठं रहस्य शोधलं होतं. तिच्या डोक्यात आठवणींची चक्र फिरू लागली, पण काहीही स्पष्ट होत नव्हतं. तिला काहीच आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या ऑफिसमध्ये पोहोचली, पण तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. मनात असंख्य प्रश्न घोंगावत होते.
विराट तिच्यापासून काहीतरी लपवतोय हे तिला आता ठाम वाटत होतं. ती फाईल्स चाळत असताना अचानक बाहेर थोडी गडबड ऐकू आली. एक जण रिसेप्शनिस्टशी बोलत होता. मला मिस आर्या कुंभारला भेटायचं आहे, तो म्हणाला. आर्याने कपाळावर आठ्या पाडून पाहिले. ती जागेवरून उठली आणि बाहेर डोकावली. समोर विराट उभा होता. त्याला पाहताच तिच्या मनात कालच्या घटनेच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. विराट तिथे अगदी शांत उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी गूढ जाग होती. मिस आर्या कुंभार तुम्हाला आत बोलवत आहेत, रिसेप्शनिस्ट म्हणाली. आर्या अजूनही त्याच्याकडेच बघत होती. हा इथे कसा आला? याला माझ्या ऑफिसचा पत्ता कसा माहीत? तिच्या मनात प्रश्न डोकावले. ती हळूहळू परत आपल्या केबिनमध्ये आली. काही सेकंदातच विराट आत आला. आर्या, त्याने तिला हाक मारली आणि खुर्चीवर बसला. विराट, तू इथे? तिच्या आवाजात आश्चर्य होतं. तो शांतपणे तिच्याकडे पाहू लागला. माझ्याकडे काही महत्त्वाची माहिती आहे जी तुला लगेचच सांगणं गरजेचं आहे, तो म्हणाला. म्हणजे? तिने कपाळावर आठ्या घालून विचारले. तो थोडा पुढे झुकला. त्याचा आवाज मंद झाला. हे ऑफिस तुझ्यासाठी फक्त एक कामाचं ठिकाण आहे, पण माझ्यासाठी इथे येण्यामागे अजून एक कारण आहे. आर्याच्या श्वासाचा वेग वाढला आणि तिने विचारले, कसली माहिती? तुझ्या भूतकाळाबद्दल आणि आपल्या भूतकाळाबद्दल, विराट कचरत म्हणाला. ती स्तब्ध झाली आणि म्हणाली, विराट, आपण आधी भेटलो होतो, नाही का? विराट काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तो मंद हसला आणि खुर्चीच्या मागे रेलला. हो, आपण एकमेकांना कॉलेजमध्ये ओळखत होतो, तो म्हणाला. मग तू पहिल्यांदा भेटल्यासारखं का वागलास माझ्यासोबत? त्याच्यावर नजर रोखत तिने सवाल केला. कारण काही गोष्टी लपवाव्या लागतात आर्या, आणि काही गोष्टी विसरणं हेच चांगलं असतं, गूढ स्वरात विराट म्हणाला. विसरणं? तिने मोठ्याने विचारले. विराटने हळूच टेबलावर हात ठेवून तिला गंभीर नजरेने पाहिले. आपण दोघं एकेकाळी खूप जवळ होतो आर्या, पण काहीतरी घडलं ज्याने सगळंच बदलून गेलं, गंभीर स्वरात तो म्हणाला. आर्याचा श्वास अडकला. ती त्याच्याकडे टक लावून पाहू लागली. काय झालं होतं विराट? तिचा आवाज थोडा कंप पावला. विराटने नजर खाली झुकवली. तुला खरंच सगळं आठवायचे आहे का? पुटपुटत त्याने विचारले. त्या क्षणी आर्याला जाणवलं ही फक्त त्याच्या आणि तिच्या भूतकाळाची गोष्ट नाही, तर यामागे काहीतरी मोठं रहस्य दडलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.